आनंद झोरे. पहिलं षटक गोलंदाज बापू भानुशे. 5 ओव्हरसाठी हा 25 मिनिटाचा खेळ आहे. पहिला चेंडू पेस करेल तो शंकर रेडगे. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू बापू भानुशे पेस करेल तो शंकर रेडगे. तीन चेंडू बापू भानुशे यांनी शंकर रेडग्यांना जखडून ठेवले. चौथा चेंडू पेस करेल तो शंकर रेडगे. वाईट +4 पंजा भेटतोय कॅस्ट्रॉल टीमला. एका साईडला पाटण तालुक्याची मुलुक मैदान तोप संतोष शंकर रेडगे. दुसऱ्या बाजूला आटपाडी तालुक्याचं भूषण बापू भानुशे. सुंदर अशी फिल्डिंग केली सागर दंडिले यांनी. आपल्या संघासाठी 4 धावा 3 धावा वाचवलेत ते. आनंद झोरे यांनी मारलेला लेग साईडला दणदणीत चौकार. पाच चेंडू 10 धावा. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन येतील बापू भानुशे आनंद झोरे यांना. पेस केलेले चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली मच्छिंद्र कदम चूक करतायत. सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेत ते शंकर रेडगे आनंद झोरे यांनी. षटक समाप्ती. एक षटक समाप्ती 12 धावा. दुसरे षटक कोण घेते संघासाठी. सोका संड मालक मच्छिंद्र कदम. संतोष शेळके यांनी शंकर रेडगेंना काहीतरी कानमंत्रण दिली दिसते. स्पीडअप घ्या. सूर्य हा मावळच्या दिशेने चाललाय. आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची शेके. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटं आहेत. आनंद शंकर रेड्डी यांनी मारलेले चेंडू जाते सीमारेषे बाहेर चौकार. एक चेंडू 16 धावा. मित्रांनो चेंडू पुरवायचा आहे तिथे कोणी असेल त्यांनी.
मच्छिंद्र कदम स्पीडअप घ्यायचा आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला बॅटिंग करायचे. सूर्य मावळत्या दिशेने चाललाय. दुसरा चेंडू. मच्छिंद्र कदम यांनी शंकर रेडगेला पाक जखडून ठेवले. चेंडू आमच्या पवेलीच्या दिशेने. चेंडू येते सीमारेषे पार 4 धावांसाठी. तीन चेंडू 20 धावा. शंकर रेडगे यांनी आपले गुण दाखवण्यास सुरुवात केली आहे. चेंडू खाली अमोल वर्क काय करतील बघू. फक्त 1 धाव. आनंद झोरे यांनी मारलेले चेंडू. चेंडू होते सीमारेषे पार चौकार. मला वाटतं दोन्ही बॅट्समन हे आता फिट झालेले दिसतात मैदानामध्ये. लास्ट चेंडू 1 टू गो. पंचवीस शेवटचा चेंडू. आपल्या षटकातलं शेवटचं चेंडू कोणी मच्छिंद्र कदम. कॅच मिस केली आहे ताने झोरे यांनी. दोन ओव्हर षटक समाप्ती. 26 धावा. षटक समाप्ती. अंपायर स्पीडअप घे सांगा. एक मिनिट. नॉट आउट आहे. नॉट आउट. संतोष दिला अंपायर आउट दिला. देऊ दे. चल ह्याच्यामध्ये काय दिसत नाही. काय बॉल लागून तो बाहेर गेला. क्लिअर दिसतंय. आउटच झालाय तो. आउट आहे. आउट बघ. आउट आहे बघ. बॉल लागली तो पोचलाय तिथं. पाय बघ त्याचा. वर बघू नको. पाय बघ. बॉल लागलाय आणि तिकडे पडलाय बघ. बाहेर आहे बघ. पाय दुसरा पाय आत पण नाही पडलेला. आउट आहे. आउट. फलंदाज बाद. तुम्ही त्याच्या बॅटकडे कशाला बघताय. टेकलाय ते. दिलाय ना अंपायरनं. काय गरज आहे. धाव नाही. शंकर रेडगे बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज. पाय टेकलाय का बघ. नवीन फलंदाज.
गॅस्ट्रॉल टीमचे संघनायक संतोष शेके. स्टंपला लागला. गोलंदाज या बाहुल्यावरती बापू भानुशे. आम्ही असून सुद्धा अंपायरनं आऊट दिला म्हणून आम्ही घेऊ नाही येत. आऊटच होतो. आणि आता दिले ना अंपायरनं टच टू टच इथं पण नाही ना काय. बापू भानुशे स्पीडअप घ्यायचंय. दुसऱ्या इनिंग तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अंपायर स्पीडअप घ्याय सांगा. पहिला चेंडू. सूर्यकाशी एक धाव घेताना आनंद झोरे. दुसरा चेंडू घेऊन येतील बापू भानुशे संतोष शेके यांना. काय करतात संतोष शेके बघू. संतोष शेके यांचा दांडा गुल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल चाळके. गेल्या मॅचमध्ये सुंदर अशी बॉलिंग केली ती अमोल चाळके यांनी. त्याच्या विरुद्ध गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बापू भानुशे. काय चित्र पाहायला मी ते बघू आता. अमोल चाळके टू बापू भानुशे. डॉट चेंडू. तानाजी झोरे हे प्रकाश बावते अंपायरांच्याकडून आचलभूत नजरेने पाहत असताना अमोल चाळके यांनी टटवलेला बॉल. चेंडू खाली मच्छिंद्र कदम. चेंडू उचलून फेकूस तर तोपर्यंत एक धाव. तीन चेंडू 27 धावा. सॉरी माफ करा 4 चेंडू 27 धावा. पाचवा चेंडू घेऊन बापू भानुशे पेस करतील ते आनंद झोरे यांना. आनंद झोरे यांनी टटवलेला बॉल ऑफ साईडला. चेंडू माग गोरख टिंगरे. चेंडू उचलून फेकूस तवर सूर्यकाशा तीन धावा सोप्या काढून घेत असताना गोरख टिंगरे वेल फिल्डिंग. सहावा चेंडू पेस करताना अमोल चाळके. त्यांच्यासमोर बापू भानुशे. अमोल चाळके यांनी उडवलेले चेंडू खरी सागर दंडिले उर्फ पुष्पा भाऊ झेल सोडत असताना 3 ओव्हर 31 धावा 2 विकेट. चौथी ओव्हर कोण येते टाकायसाठी बघूया. दाडोलीचा किंग बबन झोरे. गोलंदाजी कोण येते. 3 झाले 31. चौथी ओव्हर घेऊन शेलचे दत्तानांवर. पहिला चेंडू पेस करतील ते अमोल चाळके. चेंडू उचललेला चेंडू खाली कोण येते भाऊ. बबन झोरे संजय येडगे.
चेंडू जातो दन 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 करीत सीमारेषे 4 चौकार. दाडोलीचा हुकमी एक्का. बबन झोरे यांच्याकडून थोडीशी चुकामुक होते दिसताना. दुसरा चेंडू पेस करताना अमोल साळके. अमोल साळके यांना चेंडू हा नाकाच्या समोरून कॅच सोडले. तानाजी झोरे यांनी चेंडू ऑफ साईडला थटवलेला. चेंडू मागे बापू भानुशे सुरेख पळत असताना उचलून चेंडू फेकूस तर तोपर्यंत 2 धावा. तिसरा चेंडू पेस करतील ते अमोल साळके. त्यांच्यासमोर टाकत असताना दत्तनानवर. अमोल साळके रिव्हर्सचा प्रयत्न. लगाता आबाद नाही तो बर्बाद. सरळ बॅट नाही धावा येत असताना रिव्हर्स मारायची शक्यता काहीच वाटत नाही. 5वा चेंडू दत्तनानवर. तो अमोल साळके. अमोल साळकेने स्ट्रेट डाव. चेंडू सुंदरವಾಗಿ दाटत असताना चेंडू खाली बबन झोरे. बबन झोरे फिल्डिंगचा चपल चित्ता. दाडोळीचा हुकमी वाघ बबन झोरे. आनंद झोरे यांना अंगाला चेंडू स्पर्श करून गेला. 4 ओव्हर 39 धावा. 5 षटक कोणी घेऊन येत असताना गोलंदाजी भोवल्यावरती. गोलंदाज शेवटची 5 मिनिटं आहेत. मच्छिंद्र कदम तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. सूर्य मावळता दिशेने चाललाय. मला तर वाटते गोलंदाजी भोवल्यावरती गोलंदाज संजय एडगे. छोटा पॅक बडा धमाका. एकोणचाळीस 4 ओव्हर 39. मच्छिंद्र कदम फिल्डिंग लावून घ्यायचे. सूर्य मावळत्या दिशेने चाललाय. आपल्याला अंधारात फिल्डिंग करायची नाही. संजय एडगे तो आनंद झोरे. छोटा पॅक बडा धमाका. पुष्पाभाऊ. चेंडू सुरेख 2 धावा पूर्ण करत असताना अमोल साळके आनंद झोरे. हाही पाटण तालुक्याचा एक गोलंदाज आहे. आनंद झरे यांनी मारलेला चेंडू. चेंडू खाली बापू मनुष्य. चेंडू जाते सीमा रेषे बाहेर. दन 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 करीत चौकार. गोवारे गावचा वंडर बॉय संजय एडगे तो पेस करेल. दाडोलीचा हुकमी एक्का आनंद झोरे. आनंद झोरे यांनी चटवलेला चेंडू. चेंडू खाली चपळ चित्ता बबन झोरे. बबन झोरे यांच्याकडून थोडी मिस फिल्डिंग. सुंदर अशा 2 धावा पूर्ण करत असताना 2 चपळ चित्ते. तीन चेंडू 47 धावा. शेवटचे 3 चेंडू. 3 षटकार 3 चौकार का 3 विकेट. काय ठरते काय बिघडते धावत वर्णन. चटवलेला चेंडू. चेंडू खोली मच्छिंद्र कदम. स्वतः मिस फिल्डिंग. ओ नो सॉरी. सुरेख अशा 3 धावा पूर्ण कर. नो ओ नो मिस फिल्डिंग. दत्तू यांनी थोडे लहानपणी लगोरी थोडी जास्त खेळलेली दिसते मला. डायरेक्ट स्टंप हिट करत असताना
शेल टीमचं हे अर्धशतक पूर्ण झालंय. जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय कॅस्ट्रॉल टीमचं. सॉरी, गोवारे गावचा हुकमेक्का. 2 चेंडू, 2 विकेट का 2 सिक्स का 2 चौका का डॉट. चेंडे 1 टू गो. संजय येडगे विरुद्ध अमोल चाळके. दोन्ही एकाच भागातले पाटण तालुक्याचे वंडर बॉय आहेत. सह्याद्री टीमसाठी खेळणारे प्लेयर आहेत दोन्ही पण. अवांतर चेंडू, पेस करतील ते अमोल चाळके. का होते चेंडू बघू. शेवटचा चेंडू 1 टू गो. चेंडू तटवलाय. चेंडू खाली 2 प्लेयर येत असताना दाडोळीचा चपल चिट्टा बबन झोरे यांनी उचलून थ्रो रोज तर तोपर्यंत 2 धावा. दत्तो यांना हे लगोरीचा एक्सपिरियन्स जास्त असताना चेंडू उचलला की डायरेक्ट हिट करताना बघत असतात. 5 ओव्हर 53 धावा. पाच ओव्हर 53 धावा, 2 विकेट. जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान आहे. सर्वांना इकडे बोलू. दोन्ही टीम, चारही टीमचे प्लेयर कॅस्टॉल, जियस, वॉलोलाईन आणि शेल यांनी आपल्या रंगमंचावरती यायचंय समोर. चारही टीमचे प्लेयर या मित्रांनो. मला तर थोडं वाटतं अमोल जागी दमले असतील. पहिली ओव्हर टाकायचे, पाणी पूर्तता करायला मागतायत. आपल्या 2 मिनिटं वर. अल्ट्रा ग्रुपचे डायरेक्टर ऑफ अल्ट्रा ग्रुप सिद्धेश सावंत साहेब यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. इथे तुम्ही मोलातला मोल वेळ काढून आलात. छोटीशी स्पर्धेला तुम्ही वेळ दिलात. तुमचे खरंच 42 कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांचा सत्कार होत आहे. सगळ्यांनी प्लीज शेक युअर हँड. खूप सहकार्य केलं आपल्याला सिद्धेश साहेबांनी. मानाची शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन हा त्यांचा स्वागत करत आहेत. सगळ्यांनी टाळीचा गजरात स्वागत करायचं आहे. साहेब तुम्ही आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप तुम्ही वेळ काढून आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आम्ही. टोळी क्रमांक 42. साहेब तुम्ही तुमचे 2 शब्द मनोगत करा. फायनल आता चालू आहे ना. हे होऊ दे. वेळ आहे ना. संपव. ते फायनल चालू करा. फायनल चालू करा नंतर उडू. हो लास्ट 5 ओव्हर आहेत. संपला विषय संपला. शेवटची इनिंग. कॅस्ट्रॉल टीम आपले क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचंय. तर शेल टीमने आपले फलंदाजीचे आघाडीचे 2 प्लेयर पाठवून द्यायचेत. एका साईडला आटपाडी तालुक्याचं भूषण बापू भानुशे, तर दुसऱ्या साईडला पाटणचा वंडर बॉय मच्छिंद्र कदम. प्रतिषटक समाप्ती 10.80चा स्ट्राईक रेट आहे. रन रेट आम्हाला काय
छोटी मुलं ए बाळा बाहेर ये ना. मच्छिंद्रदा घ्या ना खेळपट्टीचा ताबा. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अंधारात बॅटिंग करणे हे आपल्याला मनाला बरोबर वाटत नाही. शेलचे ओपनिंग प्लेयर आटपाडीचं भूषण बापू भानुशे. दुसऱ्या साईडला पाटणचा वंडर बॉय मच्छिंद्र कदम. पहिल्या षटकाची धुरा सांभाळणार कोण? अमोल चाळके का शंकर हेडगे? लवकरच पाहण्यात मिळेल. दरवेळीप्रमाणे मला तर वाटतंय सध्या अमोल चाळके रनअप घेत असताना. गेल्या मॅचचा वंडर बॉय बापू भानुशे. स्ट्राईक रेंडवरती बापू भानुशे. नॉन स्टँडिंग विकेटवरती मच्छिंद्र कदम. राईट टर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना अमोल चाळके. येणार नाही फायनली थांबणार. पहिला चेंडू बापू भानुशे तो अमोल चाळके. काय करतात बघू. बापू भानुशे स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. 25 मिनिटाचा कालावधी आपल्यासाठी. टाईम स्टार्ट झालेला आहे. सूर्य मावत या दिशेने पूर्णपणे वाकलेला आहे. पहिला बॉल बापू भानुशे यांनी हवेत चेंडू टटवलेला चेंडू. चेंडू खाली आनंद झोरे मिस फील्ड करत असताना पहिल्या चेंडूवरती बापू भानुशे यांना जीवन दान देत असताना आनंद झोरे. या जीवनदानाचा किती फायदा उचलतात ते बघूया. बापू भानुशे. बापू भानुशे तो अमोल कदम. अमोल चाळके. एक चेंडू 2 धावा झालेल्या आहेत मैदानावरती. चेंडू टाकत असताना अमोल चाळके पेस करतील ते बापू भानुशे. बापू भानुशेने तोडलेला चेंडू. चेंडू खाली शंकर हेडगे. शंकर हेडगे यांनी सुरेख असा धरलेला झेल. अमोल चाळके यांच्या चेहऱ्यावरती आता हास्य दिसत आहे. शेलचा 1 डाऊनचा प्लेअर कोण येते पाहू. नेम तानाजी झोरे. एक बळी बाद झाला असताना मैदानात तानाजी झोरे. स्ट्राईक रेंडवरती तानाजी झोरे. नॉन स्ट्राईकवरती मच्छिंद्र कदम. तो चेंडू टाकेल गोलंदाज अमोल चाळके. टोळी क्रमांक 42 आयोजित माथाडी प्रीमियर लीग MPL 2025 ओव्हरऑल टेनिस क्रिकेट स्पर्धा. मार्गदर्शक मान्य आनंदराव दंडिले मुकदम. प्रथम पारितोषिक 25,000 अल्ट्रा सुपर लॅब्स प्रॉपर्टर लिमिटेड सिद्धार्थ साहेब सावंत. द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये सुमितराज ॲट कंपनीज. सुंदर असा चेंडू विकेटकीपर यांनी सोडला. फास्ट सूर्य मावळा पूर्ण. पाटण तालुक्याचा वंडर बॉय मच्छिंद्र कदम. तो दोन्ही प्लेयर एका तालुक्यातले. अमोल चाळके तो मच्छिंद्र कदम. काय पाहायला मी ते बघू. चौकार की षटकार का विकेट. चेंडू ऑफ साईडला चटवलाय. चेंडू मागे निलेश झोरे.
चेंडूची उचल करून फेकी करू तर तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चार चेंडू 5 धावा. पाचवा चेंडू घेऊन येताना अमोल साळके. तर सामना करील ते मच्छिंद्र कदम. अमोल साळके स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, स्पीडअप. अमोल साळके मच्छिंद्र कदम. चेंडू आकाश उडवलाय. चेंडू चेंडू खाली शंकर रेडगे. चेंडू उचलून फेकी करूस तर तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला तो पेस करेल मच्छिंद्र कदम. काय करतात बघू. 4 की 6, 6 की 4. चेंडू खाली संतोष शेळके धावत असताना चेंडू सुंदर असा अडवलाय. पण तोपर्यंत किती धावा मिळतात बघू. तोपर्यंत 1 2 तिसरी धाव पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. षटक समाप्ती. एक षटक समाप्ती 10 धावा. दुसरं षटक कोण घेऊन येते बघू. शेल संघाचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं, शेलचा 11वा प्लेयर येऊन सुदीक षटकार मारण्याची ताकद शेल टीममध्ये. शेलचा 12वा प्लेयर खेळायसाठी पाठवला तो सुदीक विकेट घेईल कुठल्या तरी बॅट्समनची. सध्या आता गरज आहे धावांची. कोण तर चाललं पाहिजे. अजून एक त्यांचा हुकमाचा एक कप पवेलियनमध्ये शांत असताना दाडोलीचा वंडर बॉय बबन झोरे. शंकर एडगे राईट आर्म राऊंड विकेट. तो मच्छिंद्र कदम यांना. मच्छिंद्र कदम यांनी लेग साईडला सुंदर असा तटवले चेंडू. चेंडू बघत आत्ताशे जवळ पळत असताना चेंडू जातो दन 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 करीत सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. मला तर वाटतंय शंकर रेडगे हे मच्छिंद्र कदम हँडलासाठी जाळ्या वेचत आहेत. जाळ्यामध्ये मच्छिंद्र कदम गावतोय का जाळ्या यावरून बाहेर निघून जातोय हे पाहू. चेंडू स्टंपां तिसऱ्या एसटीच्या बाहेर चेंडू जात असताना, खूप बाहेर चेंडू जात असताना चेंडू जातोय अवांतर. ऑफ साईडला तटवले चेंडू. चेंडू हा ऑफ साईड त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. दोन चेंडू 19 धावा. 19. तिसरा चेंडू ऑफ साईडला तटवलाय. ऑफ साईड त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. चेंडू जातो दन 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 करीत सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. लगातार मच्छिंद्र कदम यांच्या बॅटमधून आलेला तिसरा चौकार. आजच्या दिवसातली पहिली ही चौकारांची हॅट्रिक आहे. मच्छिंद्र कदम तुमचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. स्कोर 3 चेंडू 23 धावा.
चौथा चेंडू घेऊन येतो मच्छिंद्र कदमला. खूप लांब लचक मारलेला चेंडू थोडासा आत पडून चेंडू जातोय. चेंडू गटाराच्या बाहेर. नवीन दुसरा बॉल द्यायचा आहे. जुना चेंडू पुरवायचा आहे मैदानात मित्रांनो. जुना चेंडू पुरवायचा आहे. चार चेंडू 4 चौकार. शेवटचे 2 चेंडू काय करतायत बघू. शंकर रेडगे हवी मच्छिंद्र कदम हवी. शंकर रेडगे मच्छिंद्र कदम दुसरा 5वा चेंडू तडवलेला चेंडू. चेंडू त्याच दिशेने तोच फटका तोच क्षेत्ररक्षक. चेंडू 4 धावा 4 रन. 5 चेंडू 5 चौकार. आजच्या दिवसातला पहिला विक्रम मच्छिंद्र कदम करतायत का बघू. 6 चेंडू 6 चौकार मारतायत का शंकर रेडगे ह्या चेंडूवर त्यांचे एष्ट्या गोल करतायत बघू. मच्छिंद्र कदम तो शंकर रेडगे ऑफ साईडला तटल चेंडू. एलाजीचा वंडर बॉय चंद्रकांत गावडे यांचा बिग फॅन रमेश कोळेकर यांनी धरलेला क्षेत्रक. 5 चेंडू मच्छिंद्र कदम हवी. 6वा चेंडू शंकर रेडगे. मच्छिंद्र कदम बॅक टू डग आउट. रमेश कोळेकर यांना सुंदर अशी झेल पकडली. 18 चेंडू 23 धावाची आवश्यकता. आता एक मैदानात हवा आणि वादळ एक सोबत चालत असताना दिसतंय मला. दाडोलीचा वंडर बॉय सह्याद्रीचा एक ओपनर बॅट्समन बबन झोरे. बबन झोरे स्पीडअप घ्या. आपल्याला 18 बॉल खायचे. सूर्य मावळा पूर्ण. स्कोर का आला 2 षटक 31 धावा 2 विकेट. 18 बॉल 18 चेंडू 23 धावा. मच्छिंद्र कदम यांनी तानाजी झोरे आणि बबन झोरे यांना काहीतरी कानमंत्रण दिले दिसते. 2 बंधूंची आमने सामने. एका साईडला बॅटिंग करत असताना तानाजी झोरे तर त्यांच्यासमोर गोलंदाजी करत असताना आनंद झोरे. संतोष आहे की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शेवटचे 15 मिनिटं बाकी आहेत. शेवटचे 15 मिनिटं. पहिलं षटक घेऊन येतील ते आनंद झोरे आपल्या बंधूंसाठी तानाजी झोरे यांना. तानाजी झोरे तो आनंद झोरे. आनंद झोरे यांनी लेग साईडला तटवलेला चेंडू. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करीत चौकार. तानाजी झोरे सॉरी माफ करा. छोट्या मुलांनी बाहेर यायचंय. सध्या मला मच्छिंद्र कदम यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य दिसतंय मला. तानाजी झोरे यांनी चढवलेला चेंडू. चेंडू खाली कोण येते. अमोल साळके यांनी सुंदर असा झेल पकडलेला दिसतोय. पहिला चेंडू आनंद झोरे यांच्यावरती तानाजी झोरे हवी झालेले दिसले. दुसरा चेंडू आनंद झोरे हे तानाजी झोरे यांच्यावरती हवी दिसले. एक चेंडू तानाजी झोरे एक चेंडू आनंद झोरे. दत्तानांवर
आपण पाहतोय आज ही फायनलची मॅच माताडी प्रीमियर लीग 2024-25 हे तिसरं पर्व. या पर्वामधली ही शेवटची मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती आनंदा जोरे हाफ ट्रॅकर पूल केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. हो हो ओ माय गॉड, काय कॅच कॅरी केलाय अमोल चालकेच्या माध्यमातून. ही कॅच बॅक टू द डगआउट असेल दत्तानांवर. बॉलिंग ट्रॅकवरती आनंद सज्ज झालाय. 3 बॉल झालेत. 3 बॉल 4 विकेट 35 धावा. संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज शेल या टीमला. पाहूया पुन्हा एकदा बॉल घेऊन सज्ज आनंदा झोरे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल वरक. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा टीम कॅस्टॉल फायटर्स. आपल्याला 10 मिनिटाचा कालावधी अजून देखील बाकी आहे. 15 बॉल अजून या ओव्हरमधले या इनिंगमधले शेष आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आहे आनंद झोरे. चला स्पीडअप करा. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ माताडी प्रीमियर लीगचा कॅस्टॉल फायटर्स यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, परंतु पुल केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, गफलत करतोय, चुकी करतोय. 1 धाव पूर्ण केली आहे, दुसरीला थांबवलंय. अजून देखील 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये 18 धावांची गरज असताना बबन झोरे स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती आनंद झोरे. पाहूया जास्तीत जास्त धावसंख्या उभारणं खूप गरजेचं आहे. आलाय सरळ बॅटने केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार. आलाय चौकार. बबनच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार. 4 धावा. चेंडू टोलवला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु 2 धावा पूर्ण. येणारे 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बबन असेल. चला वेळ घेऊ नका जास्त, आपल्याला ही टुर्नामेंट कमीत कमी वेळामध्ये पूर्ण पार पाडायची आहे. आज आपण पाहतोय अल्ट्रा ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत माताडी प्रीमियर लीग 2024-25 हे तिसरं पर्व. या पर्वामध्ये पूर्ण अल्ट्रा ग्रुप ऑफ कंपनीज आलेले सर्व मान्यवर, तदनंतर अल्ट्रा ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर सिद्धेश साहेब यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. साहेब आपण आल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. चला स्पीडअप करायचं आहे. तिसरं षटक घेऊन आलाय अमोल. 12 बॉलची 12 बॉल. हो हो चुकी करतोय, क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि 1 चेंडू जाईल सीमा रेषे पार. 4 धावा. अशा चुका करणं खूप महागात पडणार आहे तुम्हाला. येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की एक रन किती महत्त्वाची असते आपल्या टीमसाठी. चुकी करतोय क्षेत्ररक्षक, चुकी ही पुन्हा चुकी जर कराल
तर आणखी देखील तुम्हाला मागात पडणार आहे. ह्या 4 धावा तुम्हाला सांगून जातील की येणाऱ्या काळामध्ये आपण काय चुकी केली ते. दुसरा बॉल घेऊन सज्ज अमोल चाळके. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय. फलंदाजाला जखडून ठेवलंय. अजून देखील 10 बॉल बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे मॅच ही सेल फायटर्सकडे आहे. पाहूया काय करतोय गोलंदाज अमोल. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स कॅरी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलंय. 9 बॉल आणि 6 धावेची गरज. नऊ बॉल आणि 6 धावेची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 49 झालं. अजून देखील 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे बबन, ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. गोलंदाजी मार्क वरती अमोल. पाहूया काय करतोय बबन. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चुकी करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स कॅरी करेल. 2 धावा पूर्ण. अजून देखील 7 चेंडू बाकी आहेत आणि 3 धावेची गरज असताना 7 बॉल 3 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे बबन झोरे. पाहूया काय करतोय. षटकार की चौकार. सरळ बॅटने केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स कॅरी केलाय. 1 बाउन्स कॅरी केलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल परंतु थांबवलाय. अजून देखील 6 बॉल 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज. 6 मध्ये 1. आपण पाहतोय ही शेवटची मॅच, फायनलची मॅच. केस्टॉल फायटर्स वर्सेस सेल फायटर्स. सहा चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असताना बॉलिंग ट्रॅक वरती रमेश येडगे. सहा बॉल आणि 1 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती रमेश येडगे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु बीट झालाय. चला स्पीडअप घ्या. दुसरा बॉल घेऊन सज्ज रमेश येडगे. आडव्या बॅटने खेळलाय आणि सामना फिनिश होतोय. ही मॅच घेऊन गेलाय टीम सेल फायटर्स.